नांदणी संस्थान मठाची महादेवी उर्फ माधुरी हत्तीन हिला पेटा या संस्थेने न्यायालयात खोटी माहिती सादर करून गुजरात येथील वनतारा येथे पाठवले। यासाठी माधुरी हत्तीनीचं कायदेशीर अपहरण करणाऱ्या अंबानी ग्रुपचा जाहीर निषेध म्हणून श्री क्षेत्र निषेधिका ऋषोबाचल नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथपर्यंत आज दिनांक 3 ऑगस्ट 2025 सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून 45 किलोमीटर पायी पदयात्रेचं आयोजन करण्यात आले। पहाटे 5 वाजल्यापासून या पदयात्रेला सुरुवात झाली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा संपन्न होत आहे। या पदयात्रेत लाखो लोक सहभागी झालेत। पूर्ण महाराष्ट्रामधून लोक या पदयात्रेसाठी आले आहेत। या पदयात्रेमध्ये कोल्हापूर बोलते अंबानी को कोलते असे ठिकठिकाणी बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोर्चा अजून 4 किलोमीटर मागे असतानाच लोकांच्या गर्दीने पूर्ण कोल्हापूर शहर पॅक झालेलं बघायला मिळत आहे। नजर पोहोचत नाही तिथपर्यंत पब्लिक हे सर्व माधुरी हत्तीनीच्या प्रेमापोटी पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळत आहे। हत्ती गेली हे दुःख आहे, पण ती परत येणार हा आमचा निश्चय आहे असे लिहिलेले पोस्टर कोल्हापूरमधील गावागावामध्ये दिसत आहेत। महादेवी हत्तीन हा कोल्हापूरकरांच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे। माधुरी हत्तीनीच्या वनतरात जाण्यानं कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक भावनिक लाट निर्माण झालेली आहे। संपूर्ण जैन समाज तसेच इतर सर्व समाजामध्ये याबद्दल तीव्र नाराजी आहे। या आजच्या पदयात्रेमध्ये लोकांच्या गर्दीबरोबर एक श्वान देखील 13 किलोमीटर चालत या पदयात्रेमध्ये सहभागी झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। पदयात्रेमध्ये माधुरी आमची होती आहे आणि राहील असे स्लोगन देखील झळकले जात आहेत। अगदी जवळपास आता पूर्ण कोल्हापूर शहरामध्ये ही पदयात्रा पोहोचलेली आहे। अगदी संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी अगदी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय इथं लोटलेला आपल्याला दिसत आहे।